नमस्कार, जय शिवराय. तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपण वेडिंग इन्व्हिटेशन कार्डवरचा हा दुसरा व्हिडिओ केलेला आहे आपल्या चॅनलवरचा. तर हा व्हिडिओ नीट बघून घ्या. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मटेरियल आणि PSD फाईल असे दोन प्रकारचे आपण मटेरियल दिले, म्हणजे PLP, PSD आणि मटेरियल असे हे तीन आपण एकाच व्हिडिओमध्ये दिलेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करून घेऊया. मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सेलेबल ॲप ओपन करून घेऊया. तर पिक्सेलेबल ॲप ओपन केला आहे. तर त्यामध्ये तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करून ओपन PLP फाईल यावर जायचं आहे. आणि वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड #2 अशी आपली PLP फाईलचं नाव असणार आहे. तर ती ओपन करून घ्या. तर ओपन व्हायला जरा वेळ लागतोय. या प्रकारे ओपन झालेली आहे. तर त्यानंतर ना हे सगळं मी क्लोज करून घेतो. तवर व्हिडिओचा पहिला पासवर्ड मी सांगतो. व्हिडिओचा पहिला पासवर्ड असणार आहे 1212 म्हणजे 1212. तर या प्रकारे आपलं पहिलं बॅकग्राऊंड असणार आहे. तर हे बॅकग्राऊंड घेतलेलं, त्यानंतर ना त्यात एक लाईट इफेक्ट मारला आहे, त्यानंतर ना एक गोल्डन फ्रेम घेतले. तर हे सगळं जे बनवलं आहे ते आपण प्रत्येक वेगवेगळे बॅकग्राऊंड मिक्स करून बनवलं आहे. हे तुम्हाला PSDमध्ये कळेलच. तर PSD तुम्ही ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला सगळं जेवढं आपण मटेरियल वापरलं आहे, म्हणजे बॅकग्राऊंड कसं तयार केलं आहे तेही सगळं डिटेलमध्ये दाखवलं आहे त्यात. तर ती PSD तुम्ही नक्की डाउनलोड करा. तुम्हाला मोबाईलमध्ये कशी वापरायची हे पण सांगतो जरा वेळाने. तर त्यानंतर ना हे स्नेहनिमंत्रण ही PNG ॲड करून घेतली. आणि त्याच्यानंतर हा गणपतीचा PNG हा ॲड केला आहे. त्याच्यानंतर हा श्री गणेशाय नमः हे नाव, आणि यानंतर ना सगळी मुलाची डिटेल आहे. तर ही तुम्ही तुमच्या पद्धतीनं ओपन करून यूज करू शकताय. तर इथं तुम्हाला मुलाचं नाव टाकायचं आहे. तर हे बघू शकता, यामध्ये मुलाचं नाव टाकायचं आहे. तर तुम्हाला नीट कळण्यासाठी असं हे करतो, हे बघा. आणि हे सगळं श्रीलिपी फॉन्ट आहेत, त्यामुळे तुम्हाला श्रीलिपीमध्येच कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर ना या साईडला राईट साईडला मुलीचं नाव टाकून घेतलं आहे. तर या प्रकारे मुलीचं नाव असणार आहे आणि पूर्ण चेंजेबल अशी फाईल आहे. तर त्याच्यानंतर ना यांचा शुभविवाह सोहळा. तर शुभविवाह ही कॅलिग्राफी आहे. तर ही कॅलिग्राफी तुम्हाला क्रोमवर किंवा तुमच्या अजून कुठली वेबसाईट असेल त्यावर भेटून जाईल. त्यानंतर ना ती डेट टाकून ठेवली. आणि त्यानंतर ना हा जो डायलॉग आहे तो तुम्हाला प्रत्येक पत्रिकेत टाकावाच लागतो. तर त्यासाठी हा सेपरेट दिला आहे आणि हा दुसरं जे आहे ते सेपरेट दिलं आहे. तर यात तुम्हाला तुमच्या जे पत्रिकेत डेट बीट असतील त्यानुसार तुम्ही चेंजेस करून घ्या. त्यानंतर ना आपला जो शुभविवाहाच्या बाजूला जे खाली रिकामी जागा होती, त्या रिकामी जागा जरा भरली आहे पूर्ण. नंतर ना हे विवाहस्थळ टाकण्यासाठी त्याच प्रकारे आपण सगळं हे करून दिले.
जे हॉलचं नाव होतं ते हॉलचं नाव मी दिलेलं नाही आहे, तर ते हॉलचं नाव तुम्ही ॲड करून घेऊ शकता. हे जे आपलं जे डेट टाकली म्हणजे हळदी समारंभाची, ती हळदी समारंभाची डेट इथनं कॉपी करा. ती कॉपी केल्यानंतर जे विवाहस्थळ आहे त्या ठिकाणी घेऊन या. वर गेले तर इथं ते विवाहस्थळ आलं पाहिजे. तर विवाहस्थळाच्या वरच्याच बाजूला हे आपण ठिकाणी मी लावून ठेवतो. आणि यामध्ये तुम्हाला जे कार्यालय हॉल आहे त्याचं श्रीलिपीमध्ये कन्वर्ट करून इथं पेस्ट करून टाका आणि या ठिकाणी घ्या. ते विवाहस्थळ माझ्याकडून डिलीट झाले, तर हे तुम्ही याच ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर ना हळदी समारंभ ते पूर्ण चेंज करू शकता, निमंत्रण पण चेंज करू शकता. त्यानंतर आपण 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या ॲड केल्यात. तर ही पहिली एक कट्यार आहे, तर ती कट्यार ॲड केली. त्यानंतर ना हा दगडाचा जो PNG होता तो ॲड केला आहे आणि वरच्या साईडनी फुलांचा PNG ॲड केला आहे. जर तुम्हाला कट्यार नको असली तर तुम्ही अजून एक मी जी एक गोष्ट देतो आहे ती तुम्ही ॲड करू शकता. तर तुम्हाला एक मोराचा PNG देतो आहे तो तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर हा तो मोराचा PNG असणार आहे, त्याला राईट साईडला करून घ्या आणि या प्रकारे ॲड करून घ्या. तर तुम्हाला ती कट्यार नको असली तरच तुम्ही हे ॲड करून घेऊ शकता, नाही तर तिथं रिकामी जागा दिसेल खूप, त्यामुळे हे मोराचा PNG ॲड करू शकताय. तर या प्रकारे आपली PLP फाईल होती आणि तुम्हाला PSD फाईल ओपन करून दाखवतो. तर क्रोमवर जायचं आहे. क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला न्यू टॅब ओपन करून घ्यायचा आहे. न्यू टॅब ओपन केल्यानंतर ना फोटोपिया हे असं सर्च करून घ्यायचं आहे आणि फोटोपिया ह्या वेबसाईटवर जायचं आहे. फोटोपिया या वेबसाईटवर गेल्यानंतर फाईलवर क्लिक करायचं, ओपनमध्ये जायचं आणि तुम्हाला जो फोल्डर दिला आहे वेडिंग इन्व्हिटेशन, तर त्यात ती PSD देणार नाही आहे. PSD सेपरेट असणार आहे, कारण की काही जणांना PSD डाउनलोड करायची असते, काही नसती करायची, त्यासाठी सेपरेट देणार आहे. PSD सेपरेट, PLP सेपरेट आणि मटेरियल सेपरेट असं 3 आपल्या आज लिंक असणार आहेत. तर त्या तिन्ही लिंक तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही ओपन करू शकता. तुम्हाला PLP पाहिजे असली तर PLP घेऊ शकता, मटेरियलच पाहिजे असलं तर मटेरियल पण घेऊ शकता, PSD पाहिजे असली तर PSD घेऊ शकता. तर आपली जी PSD आहे ती ओपन व्हायला जरा मोबाईलमध्ये वेळ लागतो. आपल्या कम्प्युटरमध्ये ती 1 ते 2 सेकंदात PSD ओपन होऊन जाते, पण मोबाईलमध्ये वेळ लागतो, कारण की मोबाईलवर ही फोटोपिया ही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरच आपण ओपन करतो आहे. ही वेबसाईट तुमच्या कम्प्युटरमध्ये पण चालते आणि कम्प्युटरमध्ये जर आपण चालवली तर लय स्पीडमध्ये चालते, ही मोबाईलमध्ये जरा हळू चालते. तर या प्रकारे बघू शकताय. पासवर्ड असणार आहे 0212 म्हणजे 0212 पूर्ण अशी ही PSD असणार आहे. तर ही PSD तुम्ही तुमच्या हिशोबाने एडिट करू शकता. तर यामध्ये तुम्ही बघू शकताय किती ग्रुप आहेत आणि कशा प्रकारे सगळं केलं आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडवर क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड आपण कसं क्रिएट केलं आहे हे बघू शकता तुम्ही. त्यानंतर ना जी फ्रेम आहे
तर ती फ्रेम कशी क्रिएट केली तेही सगळं दाखवलं आहे तुम्हाला. तर या प्रकारे तुम्हाला जसं पाहिजे तसे चेंजेस करू शकता. ग्रुप 1मध्ये इथं मुलाचं नाव असणार आहे, ग्रुप 2मध्ये मुलीचं नाव, नंतर ना ग्रुप 3मध्ये हे शुभविवाह ज्या दिवशी विवाह आहे त्याची दिनांकन ते 3मध्ये. 4मध्ये हे विवाहस्थळ हे दिले. त्यानंतर ना 5मध्ये हळदी समारंभ, 6मध्ये निमंत्रक आणि बाकी त्यानंतर ना मग जे ड्रॉप शॅडो आणि ते इफेक्ट आहेत तर ते इफेक्ट मारून बिरून दाखवलं आहे. आणि त्यानंतर ना एक कॅमेरा रॉमध्ये आपण इफेक्ट मारला आहे, तो इफेक्ट इथं आलेला आहे. तर या प्रकारे पूर्ण आपली PSD असणार आहे. तर ही तुमच्या हिशोबाने तुम्ही ओपन करून घ्या. आणि जर तुम्हाला PSDवर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मी PSDवर पण सेपरेट व्हिडिओ करत. कमेंटमध्ये फक्त PSD वर व्हिडिओ पाहिजे का नाही ते तुम्ही सांगा. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.